रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। यामुळे कोकणातील शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलेलं आहे। आपण या दृश्यांमधून पाहू शकताय अशा पद्धतीने रस्त्यावरती कापलेलं भात पीक हे वाळवण्यासाठी ठेवलं होतं, मात्र सगळं पीक जे आहे हे लागणाऱ्या मुसळधार पावसामुळे अशा पद्धतीने खराब व्हायला लागलंय। दिवाळीपासून पावसाचा जोर अधूनमधून कायम होता, यामुळे भात पीक कापणं हे शेतकऱ्यांजवळ आव्हान निर्माण झालेलं होतं। मात्र जसा वेळ भेटेल, जसं ऊन जास्त पडेल तसा वेळ बघून भात शेती कापायला शेतकऱ्यांनी सुरुवात केली होती। प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस हा रात्रीपासून सुरू झाला, अद्यापही पावसाची संततधार ही चालू आहे आणि यामुळे भात पीक हे आता सडायला लागले। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। सर्वच शेतकरी आहेत, त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन हे कोकणामध्ये भात शेती आहे। मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढला, पाणी मोठ्या प्रमाणामध्ये यायला लागलं, त्यामुळं आता हे पीक वाचवणं मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे। मागील काही दिवसांपासून भात कापणीला सुरुवात झाली होती। सगळं तयार झालेलं भात पीक आहे हे शेतामध्ये ठेवण्यात आलेलं होतं, मात्र हे सगळं भात पीक आता सडायला लागलेलं आहे। जसा जसा पावसाचा जोर वाढत गेला तसा तसा शेतकरी आपलं भात पीक वाचवायला पुढे आला। शेतातला सगळा माल आहे हा रस्त्यावरती आणून ठेवला, मात्र तो देखील सडायला लागला आणि इथं भीषण अशी परिस्थिती शेतकऱ्याची निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। सध्या शेतकरी सरकारकडून आपल्याला मदत मिळावी याच आशेवरती आहे। बहुसंख्य शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात असंच नुकसान झालंय। पुस्तकात सळगावकर, किरण मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।